भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव राजकुमार उर्फ राजू बर्वे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्या अगोदर मला दारूचे व्यसन होते, पण कमी प्रमाणात होते। तसेच माझा पांठेला होता तो खूप चांगला चालायचा व अत्यंत प्रसिद्ध होता, परंतु पैसा काहीही वाचायचा नाही। घरात खायला अन्न राहत नव्हते, आम्ही झोपड्यामध्ये राहत होतो। तर का बरं पैसा वाचत नाही? म्हणून तांत्रिक, मांत्रिक, वैद्यवाणी केले, परंतु काहीही फरक पडला नाही। त्यातच मला मुलगी झाली, तरीही परिस्थिती तशीच होती। दुधासाठी पैसे राहत नव्हते व मुलीची प्रकृती दर आठवड्याला बिघडत जायची। पैसा आला की प्रकृती बिघडायची व पैसा संपला की बरी व्हायची। या चिंतेमुळे माझे दारूचे व्यसन वाढायला सुरुवात झाली। नंतर मुलगा झाला, त्याची सुद्धा प्रकृती तशीच सुरू झाली। एका आठवड्यात मुलगा आजारी पडायचा तर दुसऱ्या आठवड्यात मुलगी। या कारणाने मी खूप त्रासून गेलो होतो। माझा लहान भाऊ विजय बर्वे हा अखंड दारुडा व बदमाश होता। त्या कारणामुळे त्याची पत्नी त्याला त्रासून माहेरी गेली होती व 6 महिने आलीच नाही। मग माझा भाऊ तिला आणायला गेला तर त्याच्या सासऱ्यानी त्याला म्हटले की जर तुम्ही या परमात्मा एक मार्गात यायला तयार असाल तरच आम्ही मुलगी पाठवतो, नाही तर मुलगी पाठवत नाही। मग माझ्या भावाने हो म्हटले व सासूरवाडीत कार्य सुरू केले। त्यानंतर माझा भाऊ सुधारला। हे ऐकून आम्हा परिवारातील सदस्यांना खूप आनंद झाला। मग आमच्या ताईच्या दीराचे लग्न खात जवळ घोटमुंद्री या गावी होते। आम्ही सर्व परिवार मिळून त्या लग्नाला गेलो। तेथे आम्ही 3 दिवस राहिलो। माझ्याजवळ 1000 रुपये होते। त्या 1000 रुपयामधून 100 रुपये मी पत्नीला दिले व उरलेले रुपये मित्रांसोबत दारू पिऊन संपविले। मला काही भान राहिले नाही। खिशात काहीही पैसे उरले नाही। विचार आला की पत्नीला 100 रुपये दिले आहे, त्या पैशाने आपण नागपूरला जाऊ। संपूर्ण परिवार नागपूरला जायला खात रेल्वे स्टेशनला निघालो। रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर पत्नीला बोललो की तिकीट काढायला पैसे दे। तर तिने म्हटले की माझ्याकडे पैसे नाही, खर्च झाले। आता कसे करायचे हा विचार आला व माझ्या लहान भाऊ विजय बर्वेकडे तिकीटसाठी 22 रुपये मागितले। तेव्हा त्यांनी म्हटले की आम्ही परमात्मा वाले आहे, दारू पिणाऱ्या लोकांना पैसे देत नाही। तेव्हा मी त्याला म्हटले की केव्हापासून इमानदार झाला? मीच तो भाऊ हो जो तुला आठवड्यातून 2दा नालीमधून उचलून घरी आणत होता। पोलीस स्टेशनमधून 2दा सोडवून आणले व तू आज म्हणत आहे की दारू पिणाऱ्याला पैसे देत नाही, ते पण फक्त 22 रुपये। त्यानंतर कसे बसे करून माझे एक मामा होते, त्यांनी तिकीट काढली व आम्ही नागपूरला पोहोचलो। त्याचवेळी मनात ठरविले मी पण दारू सोडणार व भावापेक्षा चांगला होणार। घरी आलो व आम्ही पती पत्नी दोघांनी विचार केला की आपण पण मार्ग घेऊ। त्यावेळेस आमच्या गावात फक्त 2 सेवक होते, श्री विजय बर्वे व श्री दिलीप सोनटक्के। मार्ग घेण्याकरिता मी आपल्या भावाकडे गेलो व त्यांनी मारोतराव राऊत गुरुजी यांच्याकडे मला नेले। त्यांनी आम्हाला कार्य दिले व बाबाच्या निवासस्थानी तसेच मंडळात प्रणाम करून यायला सांगितले। त्यानंतर आमचे 3, 7, 11, 21 चे कार्य सुरू झाले। कार्यात माझे दारूचे व्यसन दूर झाले। मी नियमित चर्चा बैठकीत जायचो व अनुभव ऐकायचो। कुणी सांगायचे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर कुणी सांगायचे की भूतबाधा दूर झाली। टीबी, कॅन्सर, महारोग लकवा दूर झाला असे अनुभवात सांगायचे। मला वाटायचे यांचे असे कसे दुःख दूर झाले? मला एवढे माहिती होते की या मार्गात फक्त दारू सुटते,
त्यातच माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता. तो लघवी करायचा तर त्याची लघवीची जागा सुजून जायची व तो खूप रडायचा. थेंब थेंब लघवी पडायची. त्याला दवाखान्यात नेले तर डॉक्टरनी सांगितले की शस्त्रक्रिया करावी लागेल. खर्च विचारला तर त्यांनी सांगितले की 8,000 रुपये येतील. त्यावेळी आमच्याकडे खायला अन्न नव्हते तर पैसे कुठून आणणार? आम्ही विचार केला की सगळे बाबाकडे शब्द सोडून आपले दुःख दूर करतात. तर आम्ही पण मुलाच्या दुरुस्तीसाठी भगवंताकडे शब्द सोडविला व 3 दिवसाच्या कार्याला सुरुवात केली. कार्याच्या समाप्तीच्या दिवशी माझी पत्नी बाहेर भांडी धुत होती. त्यावेळी माझा मुलगा तुरुक तुरुक धावत आला. त्यांनी त्या भांड्यामध्ये लघवी केली व त्या लघवीमधून अर्धा इंच लांब 2 मिलीमीटरचा खडा भांड्यात पडला. त्या क्षणापासून माझ्या मुलाची लघवी सामान्यरित्या झाली. अशी ही भगवंताची कृपा. तेव्हापासून माझा व माझ्या घरच्या सर्व सदस्यांचा मार्गावर विश्वास बसला. माझी मुलगी 2.5 वर्षाची असताना ती खूप जोरजोरात घोरायची. इतके की संपूर्ण गल्लीत ऐकू जायचे. गल्लीतले लोक माझ्या पत्नीला विचारायचे की बर्वेबाई तुमच्या घरी कोण माणूस झोपलेला आहे का? एवढ्या जोरात घोरत आहे. त्यावेळेस माझी पत्नी म्हणायची माझी मुलगी झोपलेली आहे. ती जसजशी मोठी होत होती तसतसा तिच्या घोरण्याचा आवाज वाढत होता. आम्हाला चिंता वाटली की असेच राहिले तर पुढे लग्न झाल्यावर कठीण जाईल. मग भगवंताजवळ शब्द ठेवला, भगवंता माझ्या मुलीचे हे घोरण्याचे दुःख दूर करा. तसेच जेव्हा ती झोपत होती तेव्हा तिच्या नाकात बाबाच्या ज्योतीतले तेल टाकत होतो. तर बाबाजवळ शब्द ठेवल्यावर 3 दिवसात तिचे दुःख दूर झाले व ती मुलगी आता 27 वर्षाची आहे. सध्या तिला कोणताही त्रास नाही. आज आम्ही संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव राजकुमार उर्फ राजू बर्वे. पत्ता मुसोनबा नगर लावा, वाडी नागपूर. सेवक क्रमांक 11,353. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.